हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे वटपौर्णिमा अँड ॲक्च्युली ही माझी सेकंड वटपौर्णिमा आहे. लास्ट इयर सुट्टी होती, सॅटर्डे होता त्यामुळे. बट आज सुट्टी पण नाही आहे. सो पटकन आवरून पूजा करून मला लॉग इन पण करायचं आहे. सो आता मी स्वयंपाक करणार आहे, मग पूजा करायला जाणार आहे. सो चला तर थोडीशी आहे ना स्वयंपाकाची तयारी पण करून घेते. आणि म्हणजे कारण की लॉग इन केल्यानंतर परत आवडता नाही येणार. सो मी आता राजमाची भाजी करते. राजमा जसं तुला आवडतो तसा पावभाजी मसाला टाकून पावभाजीसारखा स्मॅश करून. सो आणि अजून एक स्पेशल म्हणजे आज आपल्याकडे आहे आमरस. सो मी आता ना आमरस आणि राजमाची भाजी करून घेणार आहे आणि नंतर मग दुपारी पुऱ्या करणार आहे आणि राईस लावणार आहे. म्हणजे ते गरम गरम चांगलं लागेल ना. सो तेवढं करू. आणि मग आता मी एवढे सगळे आंब्याचा ना गर काढून घेतलाय. आता मी आमरससाठी ना मिक्सरला वाटून घेते. ह्याच्यात मिक्सरला वाटून घेणार आहे हे. आणि त्यात थोडंसं दूध टाकणार आहे आणि थोडीशी साखर टाकणार आहे. कारण की काही आंबे आहेत ना थोडेसे मला कच्चे वाटले आणि थोडीशी शुगर टाकल्यानंतर त्याला अजून चांगली टेस्ट येईल ना. सो आता मी हे मिक्सरला वाटून घेते. आहा यम्मी. सगळ्यांचाच फेवरेट असेल मँगो आमरस सगळ्यांचा फेवरेट असेल. तुझं पण आहे ना. आम्ही दोघं तर एवढे म्हणजे आमरस म्हणजे आमचं सुख. हा आपला आमरस झालेला आहे रेडी. सो याच्यात मी थोडंसं दूध पण टाकलंय आणि थोडीशी साखर म्हणजे. आणि आता हा फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे दुपारी मस्त लागेल थंड थंड. मला तर आवडतं थंड थंडच आमरस. सो आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि भाजी पण आता आपली रेडी झाली आहे. सो फायनली आता मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही जातोय पूजा करायला. सो चला तिकडे भेटू. ही आता पूजा करायला आलेली इथे. एवढाच झाड, आजूबाजूचं वातावरण पण खूप हिरवगार झालेलं आहे. हे आजोबा लक्ष ठेवून येत सगळ्यांवर. लंच ब्रेक झालाय आमचा. सो आता आम्ही पटकन एका साईडला मी भात लावून घेतलाय. झालाय आता भात. आणि आता इथं पुऱ्या फक्त राहिल्यात तळायच्या. भाजी आपण सकाळीच केली होती ना, फक्त गरम करू लागतो जेवताना. पुरी बघ अशी फुगली आहे. फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे रेडी. सो आता आम्ही जेवणार आहे. सो आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.